काय उल्लंघन केलंय? सगळं काय? आता तुम्ही सांगितलं रस्त्यात गाड्यात काढल्या, तुम्ही सांगितलं 5,000 लोक ठेवा, इथं 5,000 ठेवले. आता काय याच्यापेक्षा काय असतं? अरे बाबा, सरकारला नाशकी सवय लागलेली. देवेंद्र फडणवीस उल्लंघन केलं नाही केलं तरी म्हणायचं त्याने उल्लंघन केलं. इथं 5,000 लोक आहेत, तुम्ही म्हणले इथं बसू नका, बिचारे इकडे तिकडे रस्त्यावर फक्त थांबतेत. मग आता कुठं थांबते? 500 किलोमीटरहून लेकर आले, द्या घर तुम्ही त्यांना. सरकारने घर द्यावा, थांबते. मैदानात द्या, मैदानावर थांबले. तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर 4-5 हजार लोक आहेत. कोणचं उल्लंघन केलं? रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेवू नका, नेल्या. CST BMC रिकामी करा, केली. कोणत्या नियमाचं उल्लंघन केलं? असं नाही पाहिजे. अन्यायकारक देवेंद्र फडणवीसने आमच्या सोबत वागू नये. न्याय देवता आमच्याशी अन्यायकारक वागत नाही, वागणार पण नाही. पण हे देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो, माहिती खोटी न्याय देवतेला देतो, म्हणून हे होतं. मराठ्याला कळतं राज्यात देवेंद्र फडणवीस कुठील डाव खेळायला लागला, खोटारडा डाव खेळायला लागला. न्याय देवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो. याचे पण दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसलाच भोगावे लागते. आम्ही काहीच करीत नाही. काय शिंदे समिती? आमची सरकार सोबत पहिल्या दिवसापासूनच तयारी आहे चर्चेची. आम्ही केव्हा नाही म्हणलो. पण हैदराबाद नाही, हैदराबादचं पाहिजेच गॅजेटेड, पण सातारा संस्थान सुद्धा पाहिजे. कारण त्या दिवशी ते असं म्हणले मला, इथं शिंदे समिती, औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियरच्या थोड्या कायदेशीर काही त्रुटी आहेत. थोडं आम्हाला ते वाचायचं, आणखीन अभ्यासाचं राहिलं. म्हणलं ठीक आहे, पटलं ते. हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा संस्थानचं गॅजेटियर मला पाहिजे. त्याचा तुमचा अभ्यास झालाय? ते म्हणले हो. मग काय, माझं म्हणणं काय, 30-35 मंत्री या, नाही तर 2 या, किती या, आम्ही चर्चेला तयार आहेत. आमचे पोरं कोणाला त्रास देत नाहीत, काही नाही, तर आम्हाला आरक्षणाशी देणं घेणं. ते आले तरी त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना आमचेच पोरं वाटायला होतील, सन्मानपूर्वक त्यांना चर्चाही करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मागितलेले 4ही गॅजेटियर, त्यापैकी 2चं त्यांचं म्हणणं आहे थोडा अभ्यास त्याचा राहिलेला आहे आणि समजून घ्यावं लागतं. राहिला असन ते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर थोडं किचकटे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण समजून घेऊ. मग हैदराबादचं गॅजेटियर आणि सातारा संस्थानचं गॅजेटियर याची अंमलबजावणी करायला तुम्हाला हरकत काय? अभ्यास झालाय का? हो झाला. मग देऊन टाका दोन्ही गॅजेटियर. मी ते ऐकत नाही एक आणि फीक, दोन्ही पण. त्या विषयावर त्या दिवशी चर्चा करायला ते माघारी येतो म्हणले, आले नाही. होईल चर्चा. हे बघा, माझ्या समाजाला एक गोष्ट पक्की माहिती, मी कुठलाच मुद्दा माघार राहू देत नाही. पण मी जे घेतो
ते चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या जातीला ठिकाण असं घेतो, दम्मानी घेतो. तुम्हाला ते झाल्यावर प्रेस घेऊन सांगन मी. तोवर मी काही बोलत नाही, खो देत नाही मी कोणाला. कबड्डी खेळायच्या आधीच खो द्यायचा नाही, कबड्डी खेळायला लागल्यावर खो द्यायचं. तुम्हाला ते जर 2 घेतले ना, त्याच्यानंतर प्रेस घे आणि मग आपण 2-3 जण हिशोब करू. कशाने कशाला काय म्हणतात, कशाने कशाने काय होत असतात. तुम्ही फक्त बघा माझ्या माई, मी जी पूर्वजांनी दिलेली शिकवण आहे, घास घास तोंडात घालावा. एकदाच जर वजळभर घातलं तर काही तोंडाच्या खाली पडत आणि काही नरड्यात गुतत, आणि मग ते पचत नाही तर हाताने तेवढंच बाहेर पडत. त्याच्यामुळं मी माझ्या समाजाला योग्य देतो की जे आयुष्यात कधीच उडणार नाही, पिढ्याना पार त्यांना पुरण असं देतो, बलत दम्मानी देतो, एवढं आहे. म्हणून मी बरोबर करतो. फक्त पोराओ तुम्ही शांत राहा. मला आणि माझ्या समाजाला डाग लागन, खाली मान घालावं लागन असं वागू नका. माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे, शांत राहा.